सुरक्षेचं कारण देत देशातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट सुरक्षेचं कारण देत देशातील सर्व वाहनांच्या नंबर प्लेट जी वाहनं 2019च्या आधी खरेदी करण्यात आलेली आहेत बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय। प्रत्येक राज्याच्या परिवहन खात्यांनी त्यासाठी काही खाजगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे। महाराष्ट्रात देखील 3 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या कंपन्यांकडून प्रत्येक वाहन चालकाला दर आकारण्यात आलाय। कोणत्या वाहनासाठी किती दर आकारण्यात आला याची माहिती एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे। मात्र इतर राज्यांमध्ये याच कारणासाठी जो दर घेतला जातोय तो महाराष्ट्रातल्या या दरापेक्षा कितीतरी कमी आहे। मग ही महाराष्ट्रातल्या नागरिकांची लूट होतीये का आणि ते कोण करतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बाबा शिंदे आहेत, जे परिवहन क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करतायत। मला सांगा की या 3 कंपन्या त्या कोणत्या आहेत, या कंपन्यांची नावं काय आहेत? त्या 3 कंपन्यांना 3 विभाग केलेले आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी पहिली कंपनी आहे ते रोज मार्टा सेफ्टी म्हणून आहे, 2 नंबरचे रियल मॅझॉन कंपनी म्हणून आहे आणि तिसरी कंपनी FTA HSRP सोल्युशन्स। अशा या 3 कंपन्यांना संपूर्ण राज्याचं काम दिलेलं आहे। आता आपण एव्हाना जो चार्ट आहे म्हणजे महाराष्ट्रातले दर आणि इतर राज्यांमधले दर काहींनी पाहिला असेल, ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी पुन्हा आपण या ठिकाणी सांगूयात। तर जर दुचाकीसाठी महाराष्ट्रात आपण दुचाकीसाठी 450 रुपये राज्य सरकार आकारणार आहे। तोच देश आपल्या शेजारचा असणाऱ्या आंध्र प्रदेशमध्ये 245 रुपये आहे, गुजरातमध्ये 160 रुपये आहे, झारखंडमध्ये 300 रुपये आणि आपल्या शेजारी अगदी जवळ असणारी 155 रुपये। म्हणजे आपण जर विचार केला तर तिप्पट जवळपास HSRPची नंबर प्लेट आपण 2 व्हीलर करता देतोय। आणि 4 चाकीचा जर आपण विचार केला तो गोव्यामध्ये 155 रुपये, गुजरातमध्ये 200 रुपये, झारखंडमध्ये 340 रुपये, आंध्रामध्ये 282 रुपये आणि महाराष्ट्रात 500 रुपये। अशा प्रकारची जवळपास दुप्पट ते तिप्पट HSRP नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य वाहतूकदारांना तिप्पट पैसे द्यावे लागणार आहेत। आता महाराष्ट्रामध्ये एकूण वाहनं किती आहेत, दुचाकी 4 चाकी अवजड वाहनं अशी? आता 1 एप्रिल 2019 पूर्वी राज्यामध्ये ज्या गाड्यांना HSRP नंबर प्लेट लावायचं बंधनकारक केले अशा 2,20,00,000 वाहनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत की ज्यांना HSRP नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले। मग आता ही जी काही आपण आकडेवारी सांगितली पैशांची, तर ती पाहता किती रुपये गोळा? राज्य सरकारने सर्वसाधारण हे 600 कोटीचं टेंडर याच्यामध्ये काढलेलं आहे। अच्छा, आता वाढीव दराने जर महाराष्ट्रामध्ये पैसे घेतले जात आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 450 रुपये दुचाकीला आणि गुजरातमध्ये 160 रुपये आहेत, आंध्रामध्ये 245 आहेत, 4 चाकी वाहनाला महाराष्ट्रामध्ये 745 आहेत, गुजरातमध्ये 460 आहेत, झारखंडमध्ये 540 आहेत, गोव्यात 203 रुपये आहेत। तर इतकी तफावत आहे, ही तफावत सुद्धा काही 100 कोटींमध्ये जाते। जवळपास ही जी तफावत आहे 100-150 कोटीच्या आसपास आहे। आणि मग एवढा मोठा शेजारच्या टेंडर जेव्हा परिवहन विभागाने टेंडर काढलं त्यावेळेस काही संपूर्ण देशातल्या इतर राज्याशी चर्चा करून किंवा कम्पॅरिटन करून काढलं होतं। हे परिवहन विभागाने याचा अभ्यास पूर्ण करून पारदर्शीपणे संपूर्ण राज्यामध्ये ही अंमलबजावणी करण्यापूर्वी हा निर्णय घेतला पाहिजे होता। आता मूळ मुद्दा आहे की हे ज्यासाठी होतंय तर सुरक्षेचं कारण देऊन की ज्या नवीन नंबर प्लेट लागतील या योजनेच्या अंतर्गत, त्यामुळे नक्की काय फरक पडेल असं तुम्हाला वाटतं आणि आधीच्या नंबर प्लेटमध्ये काय कमतरता आजच्या काळामध्ये जाणवते आणि ती खरंच आहे का कमतरता? माझं प्रामाणिक मत आहे बारकोड आणि स्कॅन याच्या व्यतिरिक्त ह्या नंबर प्लेटमध्ये विशेष असं काही नाही। आपण जर बघितलं ते बसवणारी माणसंच आहेत, काढणारे पण माणसंच आहेत। त्यामुळं फक्त सेफ्टी जे देशातलं परिवहन विभाग जे सांगते की सुरक्षेकरता आम्ही लावतोय, पण सुरक्षेकरता रिबीट आहेत ते रिबीट फक्त स्कॅन आणि बारकोड आणि स्कॅन हे एवढीच एक ॲडिशनल गोष्ट। म्हणजे आता तुम्ही त्याविषयी ती पूर्वी क्लिप केली होती, त्याच्यामध्ये पुढचा एक बारकोड आणि मागचा एक बारकोड असणं या वाहनाला बंधनकारक केले, परंतु ते इझी मॅन्युक्युलेट होऊ शकतं एवढ्या हप्त्यात मी खात्री देऊ शकतो। त्यामुळं ही योजना आल्यानंतर इतके पैसे लोकांनी भरून त्यांच्या वाहनांना नवीन नंबर प्लेट लावल्यानंतर देखील त्यांची वाहनं खरंच कितपत सुरक्षित होतील हा प्रश्न आहे। आणि
त्याहून मोठा प्रश्न की हे वाढीव पैसे महाराष्ट्रामधल्या जनतेकडून का आकारले जात आहेत आणि ते नक्की कोणाच्या खिशात जाणार आहेत. कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.